माया मीराची बहीण आहे. अथर्व, हे काय बोलतोयस तू? नाही नाही नाही, हे शक्य नाहीये, हे इम्पॉसिबल आहे ना. मी कोणाची बहीण आहे ना कोणी माझी बहीण आहे. माझं काहीच पास नाहीये. हे कसं पॉसिबल आहे? माया, तुला कदाचित आठवत नसेल. अथर्व, तुला हे कशावरून कळलं? म्हणजे आश्रमात तुला असं काय सापडलं ज्याच्यामुळे तुला हे कळलंय? काका, आम्ही सगळे रेकॉर्ड्स चेक करून आलो आहे. 13 जानेवारी 2005ला मीराची बहीण हरवली. 24 जानेवारी 2005ला मायाचं आपल्या अनाथ आश्रमात ऍडमिशन झालं. रेकॉर्ड प्रमाणे जी जन्मखूण राधाच्या मानेवर आहे तीच जन्मखूण मायाच्या मानेवर आहे. आणि हीच गोष्ट सुनीबाईंनी सुद्धा कन्फर्म केली. एवढंच नाही तर राधाचा लहानपणीचा एक फोटो होता. त्या फोटोच्या बेसिसवर आम्ही मोठेपणीचा एक स्केच काढून घेतलं. ते स्केच सुद्धा मायाशी जुळत आहे. मला शोध घ्यायला हवा, शोध घ्यायला हवा. त्या आत्म्याला माझी गरज आहे, माझी गरज आहे. मला मला शोध घ्यायला हवा, मला शोध घ्यायला हवा, शोध घ्यायला हवा. मला काहीतरी काहीतरी अघटित घटायच्या आधी मला शोध घ्यायला हवा. त्या कंपन्यांचा वेध घ्यायला हवा मला. ती कंपन्या कुठून येत होती? मला शोध घ्यायला हवा, शोध घ्यायला हवा मला. तो आत्मा मला बोलावतोय. मला शोध घ्यायला हवा, शोध घ्यायला हवा, शोध घ्यायला हवा मला. अनबिलिव्हेबल. आय मीन दिस इज अनबिलिव्हेबल. खरंच हे विश्वास ठेवण्यासारखं नाहीये. पण आता अथर्व जे काय सांगतोय ते जर का सगळं खरं असेल तर मग माया मीराची बहीण असूही शकेल. वहिनी, तुला काय वाटतंय? मीरा, तू गप्प कास? इतकी वर्ष तुझ्या बहिणीचा शोध घेत होतीस, ती सापडले ही आनंदाची गोष्ट आहे ना. हा, म्हणजे आता मीरासाठी आजचा दिवस खूप आनंदाचाच आहे. तिला तिची बहीण मिळाली हे म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा झालं, नाही का आत्या? कमाल झाली. हे म्हणजे पिक्चरच्या स्टोरी सारखं आहे नाही? जे कुम के मेले में बिछड़े हुए फिर से मिल गए वगैरे, तसं काहीतरी. तुला जपणार